हॅलो, गुड मॉर्निंग. तर अक्षय तृतीया आहे आज. तर हा व्लॉग अक्षय तृतीयेच्या दिवशीचाच आहे. तर अक्षय तृतीया हा पवित्र दिवस जिथे प्रत्येक शुभकृती अक्षय होऊन आयुष्यभर सुख समृद्धी देत राहते, तोच हा दिवस आहे. तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अक्षय तृतीयेला किती महत्त्व आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तर सकाळी सकाळी मस्त लवकर उठून स्वतःचं अगोदर आवरून घेतलं. मग नंतर 2 ते 3 मिनटं गॅलरीत गेल्याशिवाय माझं तरी काही समाधान होत नाही. तर छान मस्त गॅलरीमध्ये जाऊन थोडं 2 मिनटं त्या कोवड्या उन्हामध्ये उभी राहिली आणि मग माझ्या कामाला सुरुवात केली. तर सगळ्यात आधी ना, सण किंवा काही पण असो विशेष दिवस, तर आपली सुरुवात स्वच्छतेपासूनच होते. तर आधीचे माझे जर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर मी सांगितलंच आहे की मला सकाळी सकाळी ना असं स्वच्छ करून घ्यायला खूप आवडतं आणि नंतरच माझी पूजा वगैरे स्वयंपाक सगळं करायला आवडतं. पण टिफिन वगैरे असले की त्या दिवशी सगळं आधीच करावं लागतं. पण जेव्हा तरी वेळ असेल किंवा सण असतील तेव्हा मी असंच करते नेहमी. तर तसंच सुरुवात केली मी. घर झाडून वगैरे स्वच्छ पुसून घेतल्यानंतर मग बाकीच्या कामांना आपल्याला लागता येतं. कारण की देवपूजा वगैरे ते सगळं ना स्वच्छता करण्याच्या आधी जर केलं तर ते मला बरं वाटत नाही आणि मला आवडतच नाही. घर स्वच्छ झाले की मग मला देवपूजा करायला खूप आवडते आणि खूप प्रसन्नही वाटते. आणि जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना आपल्या घरातली, ती मला वाटते की ती दुपटीनं छान वाढते आणखी स्वच्छतेमुळे कुठल्याही गोष्टीमधली. तर तसंच मी करत असते. तर बघा, माझं झाडू वगैरे करून झालं. झाडू मारून झाल्यानंतर ना मस्त घराला पोछासुद्धा करून घेतला. म्हणजे एकदाचं घर स्वच्छ झालं की मग आपल्या कामाला निश्चिंत सुरुवात करता येते. तर गॅलरी, हॉल, बेडरूम सगळं स्वच्छ केलं मी. आणि मुलं अजून झोपलेले होते. यांनाही आज सुट्टी होती, त्यामुळे तेही झोपलेले होते. म्हटलं जोपर्यंत मुलं आणि हे उठत नाही तोपर्यंत बऱ्यापैकी थोडंफार माझं आवरलेलं असेल. त्यामुळेच ना सकाळी थोडं लवकर उठूनच मी आवरायला सुरुवात केलेली होती. म्हणजे मस्त निवांत देवपूजा आणि मला बाकीचे घरातले कामंसुद्धा व्यवस्थित करता येतील. तर सगळ्यात आधी सण असले की सुरुवात या हळदीच्या लेपनानेच होत असते माझी. मला खूप आवडते ही गोष्ट करायला. तर हळदीचं लेपन तयार करून झालं. आता उंबरठ्यावर ते छान असं पसरवूनसुद्धा देणार आहे. म्हणजे ते हळदीचं लेपन सुकेल ना तोपर्यंत मला बाकीचं माझं काम आवरता येईल. आणि अक्षय तृतीया हा तर असा दिवस आहे की आपल्याच्याने जेवढी देवाची सेवा किंवा पुण्यकर्म किंवा दानधर्म काही पण चांगल्या गोष्टी ज्या करता येतील आज तेवढ्या केल्या तेवढ्या आपल्याला फलदायीच होतात. आजच्या दिवशी तुम्ही जे काही चांगलं कर्म कराल तर असं म्हणतात की तुम्हाला आयुष्यभर त्याची कधीही कमी होत नाही. तर उंबरट्यावर हळदीचं लेपन करून झाल्यानंतर मग आज मी गॅसची सुद्धा पूजा केली. तर छोट्या छोट्या गोष्टी करूनच थोडीफार सेवा जर आपल्याच्याने झाली तरी ती आपल्याला खूप फलदायी ठरते. तर तसाच काहीसा माझा हा प्रयत्न होता. तर मस्त अशी गॅसची पूजा करून झालेली आहे माझी. आता धूप दीप मी ओवाळलं गॅसला, नमस्कारही केला आणि नंतर म्हटलं हळदीचं लेपन सुकते तोवर छान चहा राहिलेला होता माझा. आणि मला तर मी चहा लवर असल्यामुळे मला चहाशिवाय माझी गुड मॉर्निंग होतच नाही. तरी आज उशीर झाला होता पण म्हटलं नाही, अगोदर ती कामं सगळी करायची. मग थोडा वेळ भेटला तेव्हा मग मी चहा बनवला. मस्त गॅलरीत 2 मिनटं कोवड्या उन्हात बसले आणि मस्त चहा पिला. इतर वेळेला माझ्याकडे काही ऊन येत नाही बरं का, पण उन्हाळ्याचं 2 महिने छान असं गॅलरीत सकाळचं कोवडं ऊन येतं आणि त्यातले थोडे सूर्यकिरण माझ्या देव्हाऱ्यावर पण पडतात. आणि जेव्हा पण सकाळचे कोवडे सूर्यकिरण देव्हाऱ्यावर देवांच्या अंगावर पडतात ना तेव्हा खरंच इतकं छान वाटते ना की काय सांगू. 15 ते 20 मिनटासाठीच असतं पण खूप छान वाटतं आणि खूप सुंदरही तेव्हा देवघर दिसतं. एखाद्या व्हिडिओत शेअर करणं झालं तर नक्की करेल. आणि हळदीचं लेपन आता सुकलं होतं तर रांगोळी काढून घेत होते मी. तर रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मस्त अशी उंबरठ्याची पूजासुद्धा करून घेणार आहे. आणि माझं हे काम होते तोवर श्रीनय उठून आलेला होता बघा आणि काहीतरी खायचं हातात घेऊन आलेला होता. तर ते खालीच ठेवलं. प्लेट जरी दिली ना तरी त्याचं तसंच असते, आधी सांडायचं आणि मग खायचं. तुमच्याकडे पण असंच असतं का?
उंबरड्याचं लेपन, रांगोळी, सगळं पूजा वगैरे सगळं करून झालं माझं. आणि आता वेळ होती मग देवपूजा करायची. तर सगळ्यात आधी देवघर स्वच्छ करून घेतलं, देवातील वस्त्र वगैरे सगळं चेंज करून घेतलं आणि सगळ्यात आधी मग दिवे प्रज्वलित करून घेतले आणि मग देवपूजेला सुरुवात करणार होती. तर तुम्हाला देवाऱ्यात ना अंधार दिसत असेल कारण लाईट गेलेली होती सकाळी सकाळी आज, तर तेव्हाच मी शूट केलं. मग मस्त कलश वगैरे सगळा पुन्हा स्वच्छ करून भरून घेतला. कलशाची सुद्धा पूजा केली आणि देवना किचनमध्ये नेऊनच आज स्वच्छ करून आणले होते कारण संपूर्ण कपडे वगैरे पहिला चेंज करून घ्यायचे होते देवारातील. त्यामुळे मग तिकडे नेऊनच मी स्वच्छ करून आणले आणि देवांना गंध, फुलं, अक्षदा सगळं मी वाहिलं. आणि नंतर मग मला करायचं होतं धनलक्ष्मी कुंचन सेवा. मी गेले 1.5 वर्ष झाले ही पूजा करत आहे. मला खूप आवडते करायला. तर आज शॉर्टकटमध्ये जेवढं तुमच्यासोबत शेअर करता येईल तेवढं तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर या कुंचन सेवेचा सेपरेट एखादा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करेल. तर अशा पद्धतीने साधी सोपी देवीची सेवा आज मी करून घेणार आहे, जी मी नेहमी पौर्णिमेला किंवा मंगळवार शुक्रवार मी करत असते. तर बघा आजची अशी सुंदर पूजा माझी करून झाली. कुंचनची पूजासुद्धा करून झाली. तर अशा साध्या सोप्या पद्धतीनं मी पूजा करत असते बरं का. आणि बघा किती सुंदर आपली पूजा दिसत आहे. तर तुम्हालाही अशा पूजा करायला आवडता का? आणि माझ्या अशाच पूजा रिलेटेड शॉर्ट व्हिडिओसुद्धा असतात, जाऊन नक्की बघा. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी पूजेचेच व्हिडिओ जास्त टाकलेले आहेत. तर माझी पूजा जर तुम्हाला आवडत असेल बघायला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. आणि आज स्वयंपाकाला सुट्टी होती तर फक्त नाश्ताच मला बनवायचा होता. स्वयंपाकाला सुट्टी यासाठी होती की मला सुवासिनीचं जेवण जेवायचं आमंत्रण आलेलं होतं आणि त्यांनी पूर्ण फॅमिलीलाच आम्हाला आमंत्रण दिलेलं होतं. त्यामुळे आज स्वयंपाकाला सुट्टी. मुलांपुरती फक्त तेवढे पोहे सकाळी सकाळी बनवून घेतले, त्यांना नाश्ता वगैरे दिला. माझा उपवास होता. आणि आपल्या बायकांचं कसं असतं ना, एका वेळचं जरी जेवण बनवण्याची मेहनत वाचली तरी आपण खूप जास्त खुश होतो. तर तसंच काहीसं होतं. मग मला आज माझ्या सगळ्या कामं अगदी निवांत करता आले आणि मुलांचं नाश्ता वगैरे करून झालं. त्यानंतर मला आवरायचं होतं किचन वगैरे कारण जायचं होतं 12पर्यंत ज्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं त्यांच्याकडं. तर आवरायचं सुद्धा होतं मुलांचं माझं. तर आधी मी किचनचा ओटा सगळा आवरून घेतला आणि भांडे वगैरे जेवढे राहिले होते नाश्त्यानंतरचे तेवढे सगळे करून घेतले. मग घरातले सगळे कामं आवरून मुलांचं सुद्धा आवरलं आणि मग मस्त अशी ही साडी घातली, छान कॉटनची साडी. आणि सुवासिनीचं जेवण जेवायला जायचं म्हटलं तर साडीच छान वाटते. मग साडीच घातली, मस्त छान अशी सिंपल रेडी झाले. तर अशा साध्या सोप्या पद्धतीच्या सेवा तुम्ही सुद्धा करतात का? मला तर पूजेची खूप आवड आहे. पूजा सुंदर दिसण्यासाठी माझी वेगळी धडपड असते. पूजा छान व्हावी, शांततेत व्हावी यासाठी सुद्धा धडपड असते. तर माझी ही खूप आवडीची गोष्ट आहे आणि मला यातच काहीतरी सेवा केल्यासारखं वाटतं. तर ते म्हणतात ना, देवाला दुसरं काही नको, तो फक्त भक्तीचा भुकेला असतो. तुमच्याच्याने जशी साधी सोपी सरळ सेवा होईल तशी करा. तर तसाच माझा प्रयत्न असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.